मुंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची नाशिकमध्ये एसआयटी चौकशी, वकिलांसमवेत रुपाली चाकणकर एसआयटी कार्यालयात दाखल. मुंदू खरातचा मुक्काम आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात. शिर्डी न्यायालयाकडून खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातचा ताबा ईडीकडे जाण्याची शक्यता. अभिनेते थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी. थलपतींसह 9 मंत्र्यांचाही शपथविधी. बहुमतासाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा जुळल्यानं तिढा सुटला. उत्तर प्रदेशात आज मंत्रिमंडळाचा विस्तार. योगी सरकारमध्ये सध्या 54 मंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे लक्ष. शाईफेक प्रकरणाच्या नंतर विकास लवाडेंनी घेतली शरद पवार यांची भेट. पुण्याच्या मोदी बागेत लवाडेंनी घेतली शरद पवार यांची भेट. लवाडेंना भेटून शरद पवार मुंबईकडे रवाना. तळेगावात महिलेची 8व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या. कौटुंबिक वादातून 3 मुलांच्या आईनं उचललं टोकाचं पाऊल. महिलेच्या आत्महत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्ती कामांसाठी मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द. वादळी पावसामुळे कोकणातील हापूस आंब्यांचं नुकसान. काढणीला आलेला आंबा पावसामुळे मातीमोल. रत्नागिरीतील आंबा बागायतदार संकटात. अंदमानात यंदा पावसाचं आगमन लवकर. 4 दिवसानंतर मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता. 14 ते 20 मे दरम्यान मान्सून अंदमानच्या समुद्रात. Thank you.